नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये इथे आता भूमी आणि आकाश देवाचा आशीर्वाद घेत असतात आणि देवाजवळ आपली इच्छा व्यक्त करत असतात की काही झालं तरीसुद्धा क्षितिजा लवकरात लवकर आमच्या जवळ आली पाहिजे. तिच्याशिवाय राहणं आता आमच्यासाठी किती जास्त कठीण होऊन बसलंय, या गोष्टी आता देवाजवळ सांगत असतात. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, तिथे यशपाल आलेला असतो. यशपालने ठरवलेलं असतं की रागिनी ही खूपच जास्त कारस्थानी बाई आहे. पैशांसाठी मी तिला ब्लॅकमेल करत होतो, पण ती आता मला पैसे देणार नाही आहे. त्यापेक्षा एक काम करतो, भूमी आणि आकाशला सत्य सांगतो, निदान ते मला थोडे तरी पैसे देतील. तेव्हा इथे भूमी आणि आकाशला सत्य सांगण्यासाठी यशपाल त्या ठिकाणी आलेला असतो. तेव्हा भूमी म्हणते, यशपाल काका तुम्ही? तेव्हा यशपाल म्हणतो की भूमी, मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि तो इथे आता सत्य सांगायला जाणार तेवढ्यातच तिथे रागिनी येते. रागिनी आल्यानंतर तिला कळलेलं असतं की यशपाल इथे फक्त उभा राहिलेला नाही आहे आणि तो नॉर्मल बोलत नाही आहे, तर माझ्याबद्दलचं सत्य कदाचित भूमी आणि आकाश या दोघांनाही सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच वेळेला बरोबर रागिनी त्या ठिकाणी पोचलेली असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता रागिनी म्हणते, यशपाल तू कधी आलास आणि तू इथे काय करतोयस? तेव्हा यशपाल म्हणत असतो, रागिनी ताई, आता 3 सांजेची वेळ झालेली आहे, म्हणून इथे देवाचा आशीर्वाद घेत होतो, पाया पडत होतो. तेव्हा रागिनी म्हणते, हो का, मी पण त्यासाठीच आले. आणि ती आता इथे आई योगेश्वरीचा आशीर्वाद घ्यायला जाते, पण ते सगळं नाटक असतं. तिला इथे यशपालला माहीत असतं. ती आता इथे देवी आईचा आशीर्वाद कमी आणि यशपालकडे रागाने जास्तच बघत असते. तेव्हा इथे यशपाल तिच्या डोळ्यांकडे बघूनच कळतो की रागिनीला त्याच्याबद्दल कळलंय म्हणून. आणि म्हणूनच त्याला समजतं की इथे भूमी आणि आकाश या दोघांना मी सत्य सांगायला आलो आहे, म्हणूनच ही बरोबर माझ्या मागावरती आली. तेव्हा इथे रागिनी यशपालकडे रागाने बघते आणि लगेचच नजर फिरवते आणि ती म्हणत असते की भूमी, आकाश, तुम्हाला माहिती आहे का, मला कळलं, तुम्ही अमोलीकडे जेव्हा गेला होतात, जे काही घडलं ते पण कळलं. आणि इथे गीतांजली, ॲडव्होकेट गीतांजली यांच्याकडे गेल्यानंतर जे काही घडलं ते सुद्धा आईने मला सांगितलं. मला खरंच खूप वाईट वाटलं. जे काही घडलं ते घडायला नको होतं. आपण एक काम करूया का, आपण आता गीतांजलीच्या विरोधामध्ये एक तगडा वकील बघूया. हवं तर मी बघते ना एखादा चांगला वकील माझ्या ओळखीतला. तेव्हा इथे भूमी म्हणते, नाही नाही, त्याची काही आवश्यकता नाही. तेव्हा इथे आकाशसुद्धा म्हणत असतो, नाही आत्या, नको, त्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही, कारण आम्ही दोघांनी पारितोष येईपर्यंत थांबायचं ठरवलं आहे. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते, अरे पण का, पारितोष कधी येईल काही माहिती नाही, तोपर्यंत जर हातातून वेळ निघून गेली तर काय करायचं? मग त्या गीतांजलीच्या समोर आपल्या बाजूने बोलायला एखादा तरी चांगला वकील हवा ना. तेव्हा इथे आकाश पण तो, नाही, नको, मला काही आता वकील वगैरे करायचं नाही आहे. पारितोष येईपर्यंत आम्ही दोघेजणं वाट बघणार आहोत. तेव्हा इकडे रागिनी म्हणते, मग आपण एक काम करूया का, आपण अमोलीजवळ जरा बोलून बघूया का, आपल्या आपल्या लेवलला गोष्टी सॉर्ट आऊट होत आहेत का ते आपण बघूया. तेव्हा आकाश म्हणतो, नाही, नको आत्या, अमोलीजवळ बोलण्यात काही अर्थ आहे असं मला तरी वाटत नाही. अमोलीजवळ काही बोलायलाच नको, ती आपलं बोलणं ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नाही आहे. ती उद्धटपणे बोलते, उद्धटपणे वागते आणि प्रत्येक बोलण्याचा चुकीचा अर्थ काढते. त्यामुळे तिच्याजवळ बोलणं हे व्यर्थ ठरेल असं मला वाटतं आणि त्यामुळे आपण तिच्याजवळ काहीही बोलायला नको. त्यानंतर इथे रागिनी म्हणत असते, अरे देवा, काय हे, काय हे देवा, अरे स्वतःचं बाळ समोर आहे, पण ती आई त्या बाळाला जवळ घेऊ शकत नाही, बाळाला दूध पाजू शकत नाही. स्वतःचं बाळ असताना ते दुसऱ्याच्या इथे राहतंय, त्या बाळाला आपण आपल्या हक्काच्या घरी घेऊन येऊ शकत नाही. यापेक्षा दुसरं दुर्दैव एका आईवडिलासाठी अजून काय असू शकतं? हे बघ देवा, मी तुझ्याजवळ प्रार्थना करते, तू लवकरात लवकर भूमी आणि आकाश या दोघांच्या बाळाला त्यांच्या जवळ आणून दे, त्यांना त्यांचं बाळ मिळू दे. देवा प्लीज, मी विनंती करते तुला. तेव्हा इथे रागिनी आता नाटक करत असते. ती म्हणत असते की जोपर्यंत आता आकाश आणि भूमीचं बाळ या घरामध्ये येत नाही, तोपर्यंत मी दिवसाभरामध्ये फक्त एक वेळ जेवणार. तेव्हा इथे तिने आता 3 वेळचं जेवण हे कमी केलेलं असतं आणि ती आता एक वेळ जेवणार असं म्हणालेली असते. आता रागिनी किती नाटकी आहे प्रेक्षकांनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. रागिनी इथे देवाला सुद्धा सोडत नाही. त्याच्यासमोर सुद्धा ती खोटं नाटं किती वेळा तरी बोललेली आहे.
तर इथे आता आकाशसमोर ती सांगणार की मी एक वेळ जेवणार आहे, पण आता 2 वेळचं जेवण ती कुठूनही खाऊ शकते हे आपल्याला सुद्धा माहिती आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, आत्या हे काय बोलतेस तू? हे बघ तुला आधीच शुगर आहे, तुझी तब्येत ठीक नसते, तुला सारखं थोडं थोडं खाल्लं पाहिजे. तू एक वेळ जेवलीस तर त्याचा परिणाम तुझ्या तब्येतीवरती होणार नाही का? तेव्हा इथे यशपाल काका आपल्या मनामध्ये म्हणत असतात की एक नंबरची नाटकी बाई आहे ही. किती नाटकं करते, त्यांच्या जीवावरती उठले, त्यांच्या बाळाच्या जीवावरती उठले आणि त्यांच्या समोर तर असं दाखवते की ही किती चांगली आहे, किती साळसूतपणाचा आव आणते. त्यानंतर इथे भूमी म्हणत असते आपल्या मनामध्ये, ह्या एवढं का नाटके करतायत, काय गरज आहे यांना आता इथे चांगुलपणा दाखवायची. तेव्हा भूमी ही म्हणते, आत्या तुम्हाला हे सगळं करायची खरंच काही गरज नाही आहे. कशाला हे व्रत वगैरे आणि एक टायमाचं जेवण, तुम्ही व्यवस्थित जेवत जा, तुमच्या तब्येतीवरती त्याचा परिणाम व्हायला नको. तेव्हा आकाश म्हणत असतो, आत्या बास झालं तुझं, तू असं काही करणार नाही आहेस. हे बघ एक वेळी जेवलीस तर तुझ्या तब्येतीवरती परिणाम होईल आणि तू काळजी करू नको. काही झालं ना तरी क्षितिजा आपल्या घरी परत येणार आहे. तिला घरी परत आणल्याशिवाय आम्हीसुद्धा स्वस्थ बसणार नाही. त्याच्यामुळे तुला असं अन्न वगैरे तुला सोडायची गरज नाही आहे. तुला एक वेळ जेवायची गरज नाही आहे. तू पुरेपूर जसं जेवतेस तसं जेवत जा. मी आणि भूमी आम्ही दोघेजणं जातो, फ्रेश होऊन आता खाली येतोय जेवायला. आजीलासुद्धा बोलावतो आणि तूसुद्धा लवकर जेवायला ये. मी पण बघतो ना तू कशी जेवत नाही ते. असं म्हणून इथे आता आकाश आणि भूमी दोघेही जणं आपल्या रूममध्ये जातात आणि तेव्हा तिथे उरलेले असतात ते म्हणजे यशपाल आणि त्याचबरोबर रागिनी, ज्या की दोघांचा 36चा आकडा आहे. ते दोन्ही लोक आता बाहेर उभे राहिलेले असतात. तेव्हा यशपालसुद्धा आता तिथून निघून जाणार. तेवढ्यातच रागिनी म्हणते, काय मग यशपाल, खरोखर इथे देवाचा आशीर्वाद घ्यायला आला होतास का? सांग बरं तू मला. तेव्हा यशपाल म्हणतो, हो मग कशाला आलो होतो. तेव्हा रागिनी म्हणते, यशपाल मी आहे ना बरोबर ओळखून आहे तुला, माझी नजर आहे तुझ्यावरती. तू काय करण्याचा प्रयत्न करतोयस हे मला कळत नाही असं वाटते का तुला? तेव्हा यशपाल म्हणतो, हो का, तुम्हाला सगळ्यातलं सगळं कळतं ना, तुमचं लक्ष आहे माझ्यावरती. मग माझ्यावरती असं कोरडं लक्ष ठेवण्यापेक्षा मला माझे पैसे द्या. तेव्हा ती म्हणते की तुला तुझे पैसे मी देणारच आहे रे, तुला तुझे पैसे मी देणारच आहे. तेव्हा ती म्हणत असते की आकाशजवळ बोलून घेते, आकाशला सांगते की मला ऑफिस जॉईन करायचं आहे आणि एकदा का मी ऑफिस जॉईन केलं की मग मी तुला तुझे पैसे देईन, तोपर्यंत जरा धीर धर. तेव्हा इथे रागिनी म्हणते, यशपाल तू आता इथे का आला होतास, कशासाठी आला होतास हे सगळं काय मला माहिती आहे, पण पुन्हा ती चूक तू करू नकोस, मी आत्ताच तुला सांगते. तेव्हा इथे रागिनी म्हणते, तुला तुझे पैसे मी देईनच आणि मनामध्ये म्हणते की तुझा बंदोबस्तसुद्धा करेन, तुला चांगला धडासुद्धा शिकवेन. तेव्हा इकडे यशपाल म्हणत असतो आपल्या मनामध्ये की भूमी आणि आकाशला जर सत्य सांगायचं असेल तर ते घरात काही सांगता येणार नाही, ते आता बाहेरच कुठेतरी भेटून सांगायला हवं. घरामध्ये ही बाई सातत्याने माझ्या आजूबाजूलाच असणार आहे. त्यानंतर भूमी आणि आकाश दोघेजणं आपल्या रूममध्ये आलेले असतात. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश तू एक गोष्ट नोटीस केलीस का? तेव्हा आकाश म्हणतो, कुठली? भूमी म्हणत असते की यशपाल काकांना आपल्याजवळ काहीतरी बोलायचं होतं, तू बघितलंस ना ते आपल्या आजूबाजूला कसे घुटमळत होते ते. तेव्हा आकाश म्हणत असतो की त्यांना जर आपल्याशी काही बोलायचं होतं तर ते बोलले असते ना, असे गप्प का राहिले असते? नाही, मला असं वाटत नाही. तेव्हा भूमी इथे म्हणते की आकाश पण मला असं वाटलं. त्यानंतर इथे आकाश आता म्हणत असतो की आपली क्षितिजा कधी आपल्याकडे येते असं झालं आहे मला भूमी. तेव्हा इथे आकाशचं लक्ष आता क्षितिजाच्या फोटोकडे आणि त्याचबरोबर त्याने जी इथे स्वतःला आणि भूमीला मोटिवेट करण्यासाठी जी कविता लिहिलेली असते ती कविता त्याच्याकडे सुद्धा त्याचं लक्ष जातं. आणि तेव्हा इथे आता आकाश आपल्या मुलीकडे डोळे भरवून बघत असतो. तिचा तो हसरा चेहरा आणि तो फोटो अगदी त्याच्या डोळ्यामध्ये आता असं वाटत असतं की त्या आठवणी सगळ्या ओसंडून वाहत आहेत. त्याच्या डोळ्यातले अश्रू आता आपल्या मुलीवरचं प्रेम आपल्याला सांगून जातात. त्यानंतर इथे आकाश म्हणत असतो की क्षितिजा अगं काय करू आम्ही, सगळ्या आशा संपल्यासारखे वाटत आहेत, सगळे रस्ते बंद झाल्यासारखे वाटत आहेत. तुला घरी आणण्यासाठी आम्ही जे काही प्रयत्न करतोय ते प्रयत्नसुद्धा आता कमी पडायला लागलेत. तेव्हा भूमी म्हणते, हो ना गं पिल्लू, आम्ही खरंच आता अजून काय काय करू म्हणजे तू लवकरात लवकर आमच्या जवळ येशील असं आता विचार करते, पण काही रस्ताच सापडत नाही आहे गं.
देवी आई, आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा आणि आमची क्षितिजा लवकरात लवकर आमच्या जवळ येऊ द्या. तेव्हा आकाश म्हणत असतो, क्षितिजा, तू सुद्धा आम्हाला मिस करत असशील ना गं? तुला सुद्धा तुझ्या आईवडिलांच्या जवळ यावंसं वाटत असेल ना? आम्हाला जशी तुझी ओढ लागली आहे तशी तुला सुद्धा तुझ्या आईवडिलांची ओढ लागली आहे का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो, क्षितिजा, आम्हाला सुद्धा असं वाटतंय की तू कधी आमच्या जवळ येतेस, पण बाळा लवकरच तू आमच्या जवळ असशील. पण तोपर्यंत तुझ्या चेहऱ्यावरचं हे हसू असंच कायम टिकून राहू दे, तू नेहमी आनंदी राहू दे, अशीच मी देवाजवळ प्रार्थना करतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, आकाश आणि भूमी नेहमीप्रमाणे आपल्या मुलीला बघून इमोशनल झालेलेच असतात. पण इथे आता कसा बसा जीव वाचवून इथे ती नर्स प्रीती आणि त्याचबरोबर तिचा नालायक नवरा दोघेही आता जीव वाचवून त्यांच्या घरी परत आलेले असतात. तेव्हा इथे तिचा नवरा म्हणत असतो की बघितलंस ना, ही रागिनी दिसते तशी नाही आहे, किती मोठी कारस्थानी बाई आहे बघितलंस तू. अगं हिची मदत करण्यासाठी आपल्या नोकऱ्या गेल्या, आपल्याला इथे तिथे भिकाऱ्या लोकांसारखं राहावं लागतंय का, तर ह्या बाईची मदत केली म्हणून. इतकी नसकुंडी बाई आहे. आधी आपण जी कामं केली त्याच्यामध्ये आपल्याला एवढं कधीच अपयश आलं नव्हतं, तेवढं आता आलं. अगं हे पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी सगळं काही मागे लागणार आपल्या, आणि त्याच्या आधी ही रागिणीने पाठवलेली माणसं ती आपल्याला मारून टाकतील. आता करायचं तर करायचं काय? तेव्हा इथे प्रीती म्हणत असते, मग आपण एक काम करूया का, आपण पोलिसांच्या स्वतःला आता स्वाधीन करून घेऊया, आपण सरेंडर होऊया, पोलिसांना सांगूया आपण जे काही केलं आहे ते, निदान आपला जीव तरी वाचेल ना. तेव्हा इकडे तिचा नवरा म्हणतो, पोलिसांनी आपल्याला नोटीस पाठवली होती, आपण त्यांना भेटायला गेलो नाही, तर आता आपल्यावरती त्यांनी गुन्हा दाखल केला असेल, ते आपल्याला अजूनच गुन्हेगार समजतील. तेव्हा इथे आता प्रीती म्हणत असते, आपण भूमीला फोन करूया, पण आपले फोनच आपल्याजवळ नाही आहेत, कॉन्टॅक्ट कसा करायचा. तेव्हा ती म्हणते की आपण काही करूया, पण भूमीजवळ बोलूया, ती आपल्याला नक्की काहीतरी मदत करेल तिला सत्य सांगितल्यानंतर. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे महाजनांच्या घरी सगळेजण जेवायला बसलेले असतात. तेव्हा रागिनी म्हणत असते, मला नको जेवायला, मला नको. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे रागिनीची आई म्हणत असते की हे काय बोलतेस तू रागिनी, तब्येत बिघडेल तुझी, चल आता जेवून घे बरं. तेव्हा रागिनी म्हणते, आई, अगं मी देवासमोर हात जोडून म्हणाली की आता फक्त मी दिवसभरामध्ये एकदाच जेवणार, मग आता दिलेला शब्द पूर्ण करायला नको का? इथे मला जेवायला मी आलेली नाही आहे, आकाशने आवाज दिला म्हणून फक्त त्याला कंपनी द्यायला आली. त्यानंतर प्रीती नर्स आणि तिचा नवरा रस्त्याने धावत असतात. तेव्हा एक व्यक्ती त्यांच्या समोर येतो. तेव्हा इथे प्रीतीचा नवरा म्हणत असतो की सर, मला जरा तुमचा मोबाईल देता का प्लीज, मला अर्जंट एक फोन करायचा आहे, माझा मोबाईल हरवला आहे म्हणून मला फोन हवा आहे. तेव्हा इकडे आता भूमीच्या फोनवरती त्या माणसाने फोन केलेला असतो. भूमी आता जेवायला बसलेली असते. तेव्हा भूमी म्हणते, असू दे आकाश, मी नंतर बघते कुणाचा आहे ते. तेव्हा आधी फोन उचलला जात नाही. तेव्हा इकडे पुन्हा फोन येतो. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी, अगं पुन्हा पुन्हा फोन येतोय, मला असं वाटतंय महत्त्वाचा कॉल असेल का? तेव्हा रागिनी आपल्या मनामध्ये म्हणत असते, या भूमीला एवढ्या रात्री कोण बरं फोन करत असेल, ते सुद्धा सारखाच, कोण महत्त्वाची व्यक्ती आहे की काय? त्यानंतर इथे तो माणूस म्हणत असतो, अहो दादा काय करताय, द्या ना लवकर फोन माझा. तेव्हा तो म्हणतो, साहेब एक मिनिट, फोन लागतोय पण समोरची व्यक्ती उचलत नाही आहे, मी काय करू, थांबा जरा अजून एकदा ट्राय करतो. तेव्हा इथे आता तो वॉर्ड बॉय पुन्हा फोन करतो. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी जा ना, महत्त्वाचा फोन असेल घे जा. तेव्हा भूमी जात असताना रागिनी म्हणत असते, भूमी बस बस, तू जेवायला बसली आहेस ना, तू बस, मी काही जेवत नाही आहे, मी बघते कुणाचा फोन आहे ते. त्यानंतर इथे भूमी आता जाते आणि फोन उचलत असते. तेव्हा ती म्हणते की अननोन नंबर आहे, याच्यावरती नाव सेव्ह नाही आहे, कोण बरं असेल एवढ्या रात्री. तेव्हा इकडे रागिनी आता फोन उचलते आणि हॅलो कोण बोलते असं म्हणाल्यानंतर इथे आता तो वॉर्ड बॉय म्हणत असतो की हा तर ओळखीचा आवाज वाटतोय, हा रागिनी मॅडमचा आवाज आहे, म्हणजे भूमी मॅडमचा फोन इथे रागिनीने उचलला आहे, तिच्याजवळ काही बोलायला नको. तो माणूस लगेचच फोन कट करतो आणि त्या व्यक्तीला फोन परत करून देतो. तेव्हा रागिनी म्हणत असते, कोण बरं असेल, अननोन नंबर होता आणि मी फोन उचलल्यानंतर फोन कट केला. तेव्हा इथे रागिनी म्हणते, भूमी नंतर बघ कुणाचा फोन होता ते. त्यानंतर इथे भूमी म्हणत असते, म्हणून मगाशी जेवत असताना ना कुणाचा फोन आला होता ते मला बघायचं आहे, मला उत्सुकता लागली, कोणी महत्त्वाचा तर नव्हता ना. तेव्हा इथे भूमी त्या नंबरवरती फोन करते आणि विचारते की कोण बोलतं आहे. तेव्हा ती व्यक्ती म्हणते की मी इथे सुमेश शिंदे बोलतो आहे, हा नंबर माझा आहे. ती म्हणते, तुमच्या फोनवरून मला 2 वेळा फोन आला होता.
तेव्हा तो म्हणतो, हां, एका व्यक्तीने माझ्याकडून फोन घेतला होता. त्या माणसाने तुमच्या नंबरवरती फोन केला असेल, पण तुम्ही तेव्हा उचलला नाही. तेव्हा ती व्यक्ती तुमच्या आजूबाजूला आहे का? तेव्हा नाही असं म्हटलं जातं. तुम्ही कुठल्या एरियातून बोलताय? तर गांधी चौकातून बोलतोय असं आता सांगितलं जातं. तेव्हा इथे भूमीने आता थोडीफार माहिती मिळवलेली असते की कुठलं नेमका एरिया तरी कुठला आहे हे तिने आता जाणून घेतलेलं असतं. त्यानंतर इथे भूमी म्हणत असते की मला आहे ना मनू, लवकरात लवकर आता त्या नर्सला शोधून काढायचं आहे. कारण ती नर्स आहे ना, तो खूप मोठा पुरावा असणार आहे हे सांगण्यासाठी की क्षितिजा ही माझी मुलगी आहे आणि ती माझीच राहणार. तेव्हा इथे भूमीने ठरवलेलं असतं, काहीही झालं तरीसुद्धा क्षितिजा आपल्याकडेच आली पाहिजे. अमोलीने आत्तापर्यंत भूमीला किती त्रास दिला प्रेक्षकांनो आपण बघितलंच. म्हणजे जेव्हा भूमीला माहितीसुद्धा नव्हतं की क्षितिजा तिची मुलगी आहे, तेव्हापासून भूमीला क्षितिजाबद्दल ओढ आहे. आणि तेच इथे अमोलीला बघवत नसतो की तिने ते बाळ सांभाळायला आणलेलं असतं, पण तिच्याकडे काहीच नाही आहे. तसं भूमीकडे खूप जास्त ममता आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दूध आहे, दूध. आणि त्यामुळे इथे आता जर भूमीने माझ्या बाळाला दूध पाजलं आणि लहानाचं मोठं केलं तर मग ते बाळ माझ्याकडे राहणार नाही असं अमोलीला वाटतं. म्हणून ती बिचाऱ्या एका लहान मुलाची फरफट करते. भूमीच्या दुधापासून त्याला लांब ठेवते. त्याला लांब करून तिने खूप मोठी चूक केलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता गीतांजली मॅडम खूपच जास्त रेसलेस झालेले असतात. गीतांजलीला वाटत असतं की भूमी आणि आकाश इथे आले होते माझ्याबरोबर बोलायला, सगळ्या गोष्टी सॉर्ट करायला, पण मी काय केलं, मी त्यांच्यावरती रागवले, चिडले आणि त्यांना इथून पाठवून दिलं. पण भूमी ज्या पद्धतीने बोलत असते की मला तयार करायची गरज नाही आहे, माझी तयारी ऑलरेडी झाली आहे. क्षितिजा माझीच मुलगी आहे. क्षितिजा ही आकाश आणि भूमीचीच असू शकते, बाकी कुणाचीही नाही. आणि त्याचबरोबर मी तिला जन्म दिला आहे. मी माझ्या मुलीला बरोबर ओळखते, ती माझीच मुलगी आहे. त्याच्यामुळे कोर्टामध्ये मी सुद्धा ही गोष्ट सिद्ध करेन. तेव्हा इकडे गीतांजली म्हणत असते की मी खूपच जास्त इथे सत्याच्या बाजूने लढणारी वकील आहे. मी खूप जास्त न्यायी आहे आणि म्हणूनच मला खोटारडेपणा अजिबात आवडत नाही. इथे भूमी आणि आकाश आले होते तेव्हा त्यांना मी चुकीचं समजलं, पण भूमी आणि आकाश ज्या तगमगीने बोलत होते, ज्या तळमळीने बोलत होते, त्यांच्याकडे बघून असं वाटत होतं की ते जे काही बोलत आहेत ते सगळं खरं आहे. इथे भूमीचे सगळे डॉक्युमेंट्स असू दे, दुपट्याबद्दल बोलणं असू दे, आकाश सगळं सत्य सांगतो. त्यानंतर इथे आता गीतांजलीला वाटत असतं की जर इथे आकाश आणि भूमी दोघेजणं खरं बोलत आहेत, कारण भूमीच्या चेहऱ्यावरचं ते तेज ते सगळं खरं सांगून जात होतं. आणि जर इथे ते दोघेजणं खरे असतील आणि त्यांच्याबद्दल अमोलीने मला सांगितलेली माहिती जर खोटी असेल ना, तर मला ते चालणार नाही आहे. तेव्हा इथे गीतांजली रात्रीच्या वेळेला आता इथे अमोलीला फोन करते. तेव्हा अमोली म्हणते, गीतांजली मॅम, एवढ्या रात्री सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा गीतांजली म्हणते, माझ्या फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही भूमी आणि आकाशबद्दल मला जे जे काही सांगितले की भूमीने कशा पद्धतीने तुमच्या बाळाला तुमच्यापासून हिरवण्याचा प्रयत्न केला, कशी तुमच्याबरोबर वाईट वागली, हे तुम्ही मला जे काही सांगितले ते सगळं खरं आहे ना? ते खोटं नाही आहे ना काहीही? तेव्हा इकडे आता लगेचच ती घाबरते आणि मनामध्ये म्हणत असते की इथे बॅगमध्ये आता दुपटं आणि डॉक्युमेंट्स बाजूला करून पैसे ठेवण्याची जी गोष्ट आहे ती पौर्णिमाने केलेली आहे. ते सगळं फक्त जर खोटं असलं तरी बाकी तर सगळं खरंच आहे. तेव्हा गीतांजली म्हणते, अहो काय काय विचारते तुम्हाला, तुम्ही मला जे काही सांगितले ते खरं आहे ना? तेव्हा इकडे आता अमोली म्हणते, हो सगळं खरं आहे. का पण तुम्ही मला ह्या वेळेला हे सगळं का विचारताय? तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? तेव्हा इकडे गीतांजली म्हणत असते की हे बघा, मी सत्याच्या बाजूने लढणारी वकील आहे. मी फक्त फॉर्मॅलिटी म्हणून केसेस घेत नाही, तर मला त्यांना न्याय मिळवून द्यायचा असतो. मला त्यांना जिंकवायचं असतं. सत्य जिंकलं पाहिजे असं मला वाटतं. एखाद्या निर्दोष व्यक्तीला माझ्यामुळे शिक्षा झालेली मला चालणार नाही आहे. म्हणूनच मी ह्या वेळेला तुम्हाला फोन करून विचारते की तुम्ही जे काही सांगितले ते खरं आहे ना? कारण जर मला कळलं की तुम्ही मला जे काही सांगितलेत ते सगळं खोटं आहे, ज्या क्षणी मला हे कळेल त्या क्षणी मी ही तुमची केस सोडलेली असेल. तेव्हा आत्ताचा दिवस, आत्ताची ही तारीख आणि आताची ही वेळ तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. माझ्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नका, कारण मला खोटं बोललेली, फसवणारी लोकं अजिबात आवडत नाही, असं स्पष्टपणे आता गीतांजली अमोलीला म्हणत असते.
आता अमोलीने जरी तिला वाटत असेल की तिने सगळं सत्य गीतांजलीला सांगितलं आहे, तरीसुद्धा तिने खूप गोष्टी खोट्या सांगितलेल्या असतात. तेव्हा गीतांजली म्हणते की भूमीच्या बाबतीत तुम्ही जे काही सांगितलं आहे ते जर खरं असेल तर मी तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन, पण तर जे खोटं असेल तर तेव्हाच्या तेव्हा तुमची केस सोडली जाईल, असं स्पष्ट वक्तव्य इथे गीतांजली वेदपाठक यांनी आता अमोलीजवळ केलेलं असतं. त्यामुळे इथे आता अमोलीला खूप टेन्शन आलेलं असतं. ती आता घाबरलेली असते. ती फोन ठेवते आणि पहिला इथे पाण्याचा ग्लास घेऊन पाणी प्यायला सुरुवात करते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता रागिनी यशपालला मारण्याचा प्रयत्न करत असते. त्याच्या पायामध्ये इथे काचा टुपाव्या म्हणून तो भूमीजवळ आता सत्य सांगायला जाणार. तिने दारामध्ये काचा उभ्या करून ठेवलेल्या असतात. त्या काचा आता यशपालच्या पायामध्ये टुपतात. तेव्हा तो जाता जाता 3-4 ठिकाणी त्याच्या पायामध्ये काचा टुपल्यानंतर तो पूर्णपणे आता जमिनीवरती कोसळलेला असतो. आणि जमिनीवरती कोसळल्यानंतर इथे आता तो हळद घेतो आणि इथे हळदीने त्याने आता लादीवरती लिहिलेलं असतं की अभि आणि बाळ आणि रागिनी, असं सगळं काही त्याने आता लिहिलेलं असतं. तेव्हा भूमी ते वाचते. ती म्हणते की अभि, बाळ आणि रागिनी. त्याच्यामुळे इथे भूमीला हिंट देण्याचं काम हे यशपालने केलेलं असतं. त्यामुळे रागिनी ही आता पूर्णपणे फसण्याचा प्रयत्नात आता असते.